तर मी आज बनवत आहे खिचडी भात. तर त्याची रेसिपी सांगते. तांदूळ, तुरीची डाळ आणि शेंगदाणे. तांदूळ तुरीची डाळ आधी धुवून घेतली, त्याच्यानंतर शेंगदाणे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. 1 टोमॅटो, 1 कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे, तमालपत्र व लसणाची पेस्ट. मी वापरणार आहे बिर्याणी मसाला सुहाणाचा व मिरच्या. लाल मिरची वापरणार नाहीये. कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकर गरम झाल्यानंतर तेल टाकायचंय. तेल गरम झाल्यानंतर टोमॅटो, कांदा टाकायचा. टोमॅटो कांदा परतून घ्यायचा. तमालपत्र, पिचून घेतलेलं लसूण, हिरव्या मिरच्या, परतून घ्यायचंय चांगलं. बिर्याणी मसाला, हळद, नुसार मीठ, गरजेनुसार पाणी, कोथिंबीर. 3 शिट्या करून घ्यायच्या. हे सोयाबीन अशी व्यवस्थित अशी पिळून घेतलेली आहे. कडक अशी पिळायची. तोपर्यंत कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर तेल टाकायचंय. किती तेल टाकणार? 2 पाळ्या तेल टाकायचंय. कडक बनन का 2 पाळ्या? बनन. तेल गरम झाल्यानंतर सोयाबीन टाकायचं व छान असं आधी परतवून घ्यायचं आहे. थोडीशी अशी कडक बनवून घ्यायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं व लाल मिरची.